जी.डी. सावंत वरिष्ठ महाविद्यालय, श्री सिद्धिविनायक कनिष्ठ व एशियन फार्मसी इन्स्टिट्यूट पाथर्डी फाटा येथील गोदावरी शिक्षण मंडळाचा 24वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेचे सचिव अशोक गुलाबराव सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। प्राध्यापक दर्शन पाटील यांनी ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांसह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले। प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करून मान्यवरांनी रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करत पाहणी केली। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी संस्थेचे सचिव अशोक सावंत यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, मीनाक्षी सावंत, सोमनाथ बोराडे, विकास सावंत, डॉक्टर प्रशांत सोनवणे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी.जी. रायते, उपप्राचार्य डॉक्टर यू.बी. पवार, कनिष्ठ विभाग प्रमुख शिंदे, देवरे, सातारकर, सोनी, काळे, मालोडे, सहाणी, ऋषाली नानकर, वाणी, प्राध्यापक टर्ले, पाटील, गायकवाड, ठाकरे, राहुल, नाईक, मनवडे, सूर्यवंशी, गोंधळे, रसाळ, नवले, भोसले, गांगुर्डे, मोनाली नागरे, अमृता पंडित, देवरे मॅडम, दर्शना बोरसे, कल्पना भोसले, निशा गोंधळे, श्वेता गांगुर्डे, नंदा सरगर, रोशनी कोर, विपुल सोनगिरे, चैताली नवले, काजल बेजेकर, गौरी रसाळ, प्रियंका बिराडे, हर्षा साखरकर, मोनाली कातकाडे, रुचिता निलक, तापनकार, शुक्ल, वैशाली गुले, ज्योती माळगे, माधवी थापेकर, सारिका शिरसाट, सुनीता शिरसाट आदी उपस्थित होते। यावेळी पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे प्रमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपणच आपले प्रतिबिंब आहोत असे त्यांनी सांगितले। मला खात्री आहे की आज रोग महोत्सव वर्षात आपण इथे स्टेजवर आहोत। उद्या सर्व महोत्सव वर्षामध्ये मी अपेक्षा करतो की या विद्यार्थ्यांपैकीच काहीतरी चीफ गेस्ट म्हणून तिकडे येतील, इतके मोठे व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांची। विद्यार्थ्यांशी मला आठवतंय, मी विद्यार्थी असताना वाटायचं आपणही कधीतरी घेऊन बसावं चीफ गेस्ट म्हणून। आज ती संधी मला मिळाली, उद्या ती तुम्हालाही मिळावी अशी इच्छा आणि अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो सर्व विद्यार्थ्यांना। मला माहिती आहे सर्वांना बक्षीस घेण्याची घाई झाली असेल, ज्यांना बक्षीस मिळालं आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो। ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचं विशेष अभिनंदन, कारण त्यांना आज बक्षीस मिळाले त्यांना पुढच्या वर्षी मिळेल त्यासाठी ती जास्त प्रयत्न करतील। यशस्वी झालेला विद्यार्थी कधीही थोडासा लेटबॅक होऊ शकतो, परंतु जो अयशस्वी होतो किंवा दुसऱ्या नंबरला असतो, तिसऱ्या नंबरला असतो, तो पहिल्या येण्यासाठी आणखी कसोशीचा प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न तुमच्याकडून होत ज्यांना बक्षीस मिळालं नाही आणि त्यांना पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी मिळो अशी अपेक्षा करतो। ज्यांना ह्या वर्षी मिळालं आहे बक्षीस मिळेल आता, त्यांनी हेच बक्षीस वर्षोवर्षी मिळत राहावं असा त्यांनी प्रयत्न चालू ठेवला पाहिजे। कारण यश एकदा मिळणं फार सोपं आहे, यश एकदा मिळणं फार सोपं आहे, परंतु त्या यशाच्या उंचीवर कायम राहणं फार अवघड आहे आणि तो कायम राहण्याचा प्रयत्न करावा ही तुम्हाला शुभेच्छा देतो। एखाद्या मॅच मध्ये सेंचुरी काढली किंवा एखादा पिक्चर सुपरहिट झाला तर तो कायमचा टिकत नाही, तो वर्षानुवर्षे शाहरुख खान होण्यासाठी किंवा सचिन तेंडुलकर होण्यासाठी प्रत्येक पिक्चर, प्रत्येक मॅच, प्रत्येक ठिकाणी यशस्वी व्हावं लागतं आणि त्या प्रयत्न तुमच्याकडून व्हावेत। एखाद्या यशावर तुम्ही हरपून न जाता त्याच ठिकाणी न थांबता पुढे जावं अशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना। यावेळी संस्थेचे सचिव अशोक गुलाबराव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। परंतु मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की जेव्हा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला का बा कोणाला काय व्हायचंय, आता इथे जवळजवळ 150-200 विद्यार्थी, त्याचे 4च विद्यार्थी बोलले, बाकी विद्यार्थी का बोलत नाही? जर तुम्ही असे बोलले नाही तर तुम्ही मागे पडणार। जसं त्यांनी सांगितलं की पुढे आलं पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे, स्वतःचे पॉइंट डेव्हलप झाले पाहिजे। आमची विद्यार्थिनींनी सांगितलं मला आयपीएस व्हायचं, तुला बेटा आयपीएस व्हायचं असेल तर ह्या असे हे मागे आपल्या कोण मॅडम आलं तर बघा कुठल्या नाव होतं, करिअर बनवायचं असलं तुम्हाला काय अडचण आले तुम्ही त्यांचे फोन नंबर घ्या, त्यांना भेटा, त्यांना काय आले अडचणी आल्या नाही तर आपण कसं होतं घाबरत असतो। बरं तुम्हाला सांगतो की कराळे साहेब हे 5 जिल्ह्याचे बॉस आहेत, म्हणजे नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हा 5 जिल्ह्याचा एरिया त्यांच्या अंडर आहेत आणि 5 म्हणजे कमिशनर जसे कर्णिक साहेब असतील असे जळगावचे कमिशनर, नंतर नाशिकचे कमिशनर, ह्या 5 विद्यार्थ्यांना सांगतो, शिक्षकांना सांगतो, सगळ्या जनतेला सांगतो का आपलं ध्येय मोठं असलं पाहिजे, आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे आणि आपलं काम करताना आपण स्वतः कुठलंही काम आपण स्वतः केलं पाहिजे।
सर अमेरिकेमध्ये माझा मुलगा शिकत होता, माझा मुलगा गेलेला लॉस आहे. यावेळी 11वी आणि 12वी विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यातील निखिल, नवनाथ वरपे, वैशाली, राजेंद्र धात्रक, तन्वी प्रकाश तोंदे, कृष्णा माणिक पवार, साक्षी शिवाजी पितळे, वेदांत सुदर्शन रुपवते, पौर्णिमा काळबांडे, ठाणेकर समीक्षा, रिधिमा पाटील, रवींद्र गुले, अथर्व गुले. नंतर वरिष्ठ महाविद्यालयात विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रसाद पवार, स्वप्नील शेलार, कांचन पांडे, अभिषेक लंगडे, प्रशांत केदारे, मयूर गोवेकर, अक्षदा महाले, ओमकार दाने, प्रत्यक्ष कुमार नाईक, आदित्य चौधरी, सार्थक गोसावी, सागर यांगन, किशन मुखाणे, गणेश पाटील, गणेश शिंदे, सोनाली देवरे, सिद्धेश खताळे, गणेश खरडे, अश्विनी गर्जे, शोभा चौधरी, सारिका जाधव, प्रज्ञा कुशारी, पाटील ऋतुजा, उज्ज्वला धोंगडे, आव्हाड प्रियंका, पानसरे अथर्व, कावेरी कुटके, संतोष डेरे, सुमित पाटील, गिरीश पाटील, प्रेम गायकवाड, सूरज गरुड, अनिकेत ढाके. यावेळी निबंध स्पर्धेत प्रज्ञा कुशारे, गायत्री दहिते, सायली पवार यांनी पारितोषिक मिळवले. वक्तृत्व स्पर्धेत पायल गोसावी, सेजल कोंबडे, गायत्री बागुल यांनी पारितोषिक मिळवले. रांगोळी स्पर्धेत दिव्या कुठे, निकिता त्रिभुवनी, अभिजित ढोकळे, अनुष्का साळवे, तनू कुराडे यांनी पारितोषिक मिळवले. त्याचबरोबर GD सावंत कॉलेजमधील आदर्श शिक्षक म्हणून पूजा देवरे, शरवी गायकवाड, कल्पना भोसले, विपुल सोनगीर, काजल बेजेकर आणि शिक्षकेतरमध्ये सुनीता शिरसाट आदी यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता पंडित यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य DG रायते यांनी केले. आपण दिनाच्या निमित्ताने मी सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, या कार्यक्रमाच्या आयोजनामागचं प्रयोजन कोणतं, त्याचं प्रास्ताविक रूपाने नियोजन करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. आज मी आपल्या महाविद्यालयाचा शिक्षण संस्थेचा 24वा वर्धापन दिन, या दिनाच्या प्रथमतः तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आलेल्या अतिथींना मी असं सांगू इच्छितो की सर, की ही संस्था 30 ऑगस्ट 2001 या वर्षी ही संस्था स्थापन झाली. आज या संस्थेला 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ते 24 वर्षापूर्वी लावलेलं हे शिक्षणाचं रोपटं आज या शिक्षण रूपी रोपट्याचं एक महावटवृक्ष झालेलं आहे. 2001 मध्ये 3 वर्गखोल्या व 25 विद्यार्थी घेऊन निर्माण झालेली ही संस्था आज 2024 मध्ये आपण ज्यावेळेस पदार्पण झालं त्यावेळेस आज या महाविद्यालयामध्ये 30 वर्गखोल्या, 5 मजली भव्य अशी इमारत आणि दुसरी नूतन इमारत नवीन निर्माण केलेली आहे. ती ही अशी 5 मजली भव्य अशी इमारत आहे. तिथेही आम्ही 20 वर्गखोल्या तयार केलेल्या आहेत. 25 विद्यार्थ्यांवर निर्माण झालेली ही संस्था आज 2024 मध्ये 2150 विद्यार्थी या GSM नावाची संस्था गोदावरी शिक्षण मंडळामध्ये आज 2150 विद्यार्थी एज्युकेशन शिक्षण घेत आहेत. या संस्थेची यशाची वाटचाल सांगताना मला अभिमान वाटतो आहे सर. शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी जातो, स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहतो आणि म्हणून एक गुणवत्ता प्रधान शिक्षण देण्याचं काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून गेले 24 वर्ष आम्ही करत आहोत. सर, हे महाविद्यालय. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन, नाशिक.